मित्रांनो नमस्कार. आज आपला जो विषय आहे तो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. बरं, विषयाची सुरुवात एका प्रश्नापासून करू. तुमच्याकडे बँक अकाउंट आहे का? आता बऱ्याचशा जणांचे या गोष्टीवर उत्तर असेल हो, आमच्याकडे बँक अकाउंट आहे. तुम्हाला जर आठवत असेल जेव्हा तुम्ही तुमचं बँक अकाउंट ओपन केलं असेल, तर बँकेने किंवा बँकेतल्या माणसाने तुम्हाला मागितलं असेल, की "सर तुमच्या के-वाय-सीचे डॉक्युमेंट्स द्या. मॅडम तुमच्या के-वाय-सीचे डॉक्युमेंट्स द्या." के-वाय-सी म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही जिथं राहता त्या घराचा प्रूफ, ॲड्रेस प्रूफ हे सगळे डॉक्युमेंट आपण बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी दिले होते. इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो किंवा नवीन म्युच्युअल फंड लॉन्च करतो, घेतो, तेव्हा आपल्याला या के-वाय-सी डिटेल्स द्यावे लागतात. बँकेत के-वाय-सी ही 10 ते 12 वर्षात एकदा तुम्हाला करावी लागते. पण इक्विटी मार्केटमध्ये के-वाय-सी ही वन्स इन अ लाईफटाईम ॲक्टिव्हिटी आहे आजपर्यंत. भविष्यात काय होईल, सेबी नवीन काय रूल आणेल आपल्याला माहिती नाही. पण के-वाय-सी ही का महत्वाची आहे? कारण 2002 मध्ये भारतीय गव्हर्नमेंटनी म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट लॉन्च केलं होतं किंवा त्याला पारित केलं होतं पार्लमेंटमध्ये. हे नक्की ऍक्ट काय घेईल? काय व्हायचं? इल्लीगल पैसा खूप मोठ्या प्रमाणावर जसा रिअल इस्टेटमध्ये येतो, तसाच इल्लीगल पैसा हा दुसऱ्याच्या नावाने आपल्या इक्विटी मार्केटमध्ये यायचा. त्याच्यामुळं कुठेतरी गव्हर्नमेंटला असं वाटलं, की हा एक खूप मोठा धोक्याचा घंटा आहे, धोक्याची घंटा आहे आणि ती कुठेतरी आपण अरेस्ट केली पाहिजे किंवा थांबवली पाहिजे. म्हणून ही ॲक्ट पास झाली 2002 मध्ये. त्या ॲक्टच्या अंडर असं म्हटलं गेलेलं आहे, की इक्विटी मार्केटमध्ये जो पण व्यक्ती पार्टिसिपेट करू इच्छितो, त्याला त्याच्या के-वाय-सी डिटेल्स सबमिट करावे लागतात. या डिटेल्स, के-वाय-सी डिटेल्स तुम्हाला फक्त एकदाच सबमिट करावे लागतात आणि एकदा सबमिट केल्या, की परत तुम्हाला त्या इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड ओपन करताना सुद्धा द्यावे लागत नाही. पण आता 1 एप्रिल 2024 पासून सेबीने असा एक रूल केलाय, की ज्या लोकांच्या के-वाय-सी डिटेल हे अपडेटेड नसतील, त्यांचे सगळे म्युच्युअल फंडचे ट्रान्झॅक्शन होल्डवर जातील. हो, होल्डवर जातील म्हणजे एक तर तुम्ही नवीन म्युच्युअल फंड घेऊ शकणार नाही किंवा तुमच्याकडे असलेले म्युच्युअल फंड तुम्ही विकू सुद्धा शकणार नाही. म्हणून तुम्ही के-वाय-सी तुमची अपडेट करायला पाहिजे. सीमलेस प्रोसिजर आहे. काही करायचं नाही. Googleला जायचं, सर्च करायचं, अपडेटिंग के-वाय-सी फॉर म्युच्युअल फंड. ऑटोमॅटिकली व्हेरिफाईड लिंक येते. व्हेरिफाय करा बरं का. सायबर क्राईममध्ये अडकू नका, विनंती आहे. ओके. आता ही के-वाय-सी 2 पद्धतीने करता येते. एक तर तुम्ही तुमचे फिजिकल झेरॉक्स काढा, त्याच्यावर सही करा, ते सबमिट करा किंवा डिजिलॉकर ॲप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमची के-वाय-सी सीमलेस पद्धतीने करू शकता. सोपी प्रोसिजर आहे, कंपल्सरी आहे. समजून घेणं हे महत्वाचं आहे, की ज्या व्यक्तीकडे इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही के-वाय-सी कराल, तो सेबी रजिस्टर्ड आहे का नाही? परत Google करा. आरामशीर प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. भेटली नाही तर कमेंट्समध्ये विचारा, उत्तर देण्यात येईल. कसं वाटलं आजचा सेशन? तुम्हाला थोडं-थोडं प्रत्येक दिवशी जास्त नॉलेजेबल करायचा प्रयत्न आहे. आज इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा बघायला आणि भेटत राहा. नमस्कार.